जय हिंद मित्रांनो, रुद्र करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवलेला, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हा व्हिडिओ कशासाठी बनवलेला आहे। थंबनेल मध्ये तुम्ही सर्वांनीच पाहिलेला असेल की विद्यार्थी मित्रांनो 22 डिसेंबरला 2024 या दिवशी तुमचा 100% पेपर होणार आहे की नाही, या व्हिडिओ मध्ये आपण काय करणार पूर्ण माहिती देणार। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते यामध्ये पेपर होणार आहेत बघा। मुंबई शहर, मुंबई चालक आणि राहिलेलं मुंबई बॅट्समॅन आणि जेल, मुंबई जेल आणि राहिलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ते म्हणजे पुणे जेलचं ग्राउंड अजून बाकी आहे। मग त्यावेळेस काय करणार आहे सरकार आणि कधी घेणार आहे पुणे जेलचं पेपर आणि ग्राउंड, मग त्याचं परिपूर्ण आपण व्हिडिओमध्ये जर माहिती देणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना 100% तुम्ही पाठवू शकता आणि 100% पाठवायचं। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सुरुवात आपण करायची 22 डिसेंबर 2024 या दिवशी डिक्लेअर झालेला हा पेपर बोलल्या जाते म्हणजे अजून डिक्लेअर झालेला नाहीये। खूप विद्यार्थ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली, बाबा 22 डिसेंबर आता जवळ आलेली तारीख आहे, या 22 डिसेंबर मध्ये एका दिवशी कसं काय हे पेपर होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पेपर हा वेगवेगळ्या दिवशी होणार आहे। आता एका इंस्टाग्राम चॅनलवर मी काय केलेलं आहे, एक ॲड बघितली, पण एका दिवशी त्यांनी काय सांगितलं, मुंबई शहर, मुंबई जेल, मुंबई ड्रायव्हर, मुंबई बॅट्समॅन ह्या सगळ्या गोष्टी एका दिवशी जर झाल्या तर प्रत्येक विद्यार्थी तिथं काय झालेलं आहे कॉम्पिटिशन मध्ये बसलेला, तो एक विद्यार्थी मुंबई शहरला पण बसलाय, मुंबई ड्रायव्हर पण बसलाय, मुंबई बॅट्समॅनला पण बसलाय आणि मुंबई जेलला पण बसला। म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा या सगळ्या याच्यामध्ये बसलेला जर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी एका दिवशी एकच पेपर देऊ शकतो असं तुमच्या मनामध्ये आला असेल। या गोष्टीला भीती येऊ देऊ नका आणि भीती मनामध्ये आणू नका। मेन मुद्दा एक सांगायचं जर म्हटलं विद्यार्थी मित्र, प्रत्येक पेपर हा वेगवेगळ्या दिवशी 100% होणारच आहे। मग त्यानंतर जे म्हणजे पुणे जेलचं ग्राउंड कधी, पुणे जेलचं जे ग्राउंड आहे ते पुढच्या महिन्यामध्ये 100% होणार आहे। पण त्यानंतर जे तुमचं हे आहे पुणे जेलचं जे पेपर आहे ते पेपर 2025 12 जानेवारी या दिवसाच्या समोरच तुमचा पेपर पुणे जेलचा होऊ शकतो। पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपलं मंत्रिमंडळ हे स्थापन झालेलं नाहीये। मग त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप काही तुमच्या चॅनलवर असं नवीन काही गोष्टी पडलेल्या असतात आणि तुमच्या मनामध्ये अशा भीती निर्माण होत असेल, बरोबर आहे की नाही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो भीती कोणत्याच मनाची तुम्ही बाळगू नका, कारण की विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ही संधी भेटली होती काही दिवसाची, म्हणजे तुम्हाला सूट भेटली की बाबा तुम्ही या दिवसामध्ये अभ्यास करू शकता। आणि मला असं वाटते 25 ते 40 दिवस हे तुम्हाला परिपूर्ण भेटलेलं आहे आणि या 25 ते 40 दिवसामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास केला असेल आणि तुम्ही म्हणता की सर आता 25 ते 40 दिवस आम्हाला भेटले होते पण खूप काही विद्यार्थी आहेत आमच्यापेक्षा हुशार आहेत किंवा आमच्यापेक्षा काही असेल, पण ते आता या 25 ते 40 दिवसामध्ये त्यांनी काय केलं, त्यांचा अभ्यास हा कव्हर केला, होय केला असेल। पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण 25 ते 40 दिवसामध्ये अभ्यास केला असेल। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जिथं तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती लागेल 135 लागेल, 140 लागेल किंवा 145 पण लागू शकते, कारण की विद्यार्थी मित्रांनो भेटलेले संधीचे दिवस आहे, या संधीच्या दिवसाचा प्रत्येकाने सोनं केलेलं आहे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता 22 डिसेंबर जवळ आलेली आहे किंवा डिसेंबर महिना जवळ आलेला आहे, कधी कोणाचा कोणत्या याचा पेपर होऊ शकतो हे सांगता येत नाही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं प्रॉपर आता काय राहायला पाहिजे, तत्पर राहायला पाहिजे। म्हणजे जर पेपर उद्या निघला तरी माझं काम आहे मी त्या पेपरला चांगल्या प्रकारे 90-95 मार्क हे पाडू शकतो, या गोष्टीची पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनामध्ये असली पाहिजे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच सांगतो की बाबा जीवनामध्ये तुम्हाला संघर्ष तुमच्या वाट्याला आला, ते संघर्षाची खरंच तुम्ही तयारी चांगल्या प्रकारे केलेली आहे। मग त्या संघर्षामध्ये आता रडू नका, लढचं काम आहे तुमचं, त्यामध्ये तुम्हाला चालायचं का नाही, त्यामध्ये तुम्हाला चांगलं माइंड आहे, तुमचं डोकं चालवायचं, डोकं चालवून त्याच्यामध्ये चांगला पेपर द्यायचा आहे। तुम्हाला पेपर कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 80 ते 85 प्लस पेपर ह्या वेळेस तुम्हाला द्यावं लागेल, कारण की विद्यार्थी मित्रांनो 25 ते 40 दिवसाचा जो तुम्हाला संधी सरकारने दिली होती आणि या संधीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा संधीचं सोनं करणार आहे। मग त्यासाठी प्रत्येकाला वाटते की बाबा महाराष्ट्र पोलीस वर्दी ही माझ्या अंगावर पण असायला पाहिजे। मग त्यासाठी तुम्ही तयारी चांगली केलेली आहे, ही तयारी चांगलीच ठेवा। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका। पण एक सांगायचं तर विद्यार्थी मित्रांनो 22 डिसेंबर हे तुमची ॲड निघायची दिवस आहे, पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगतो बाबा 1 डिसेंबर पासून ते 22 डिसेंबर पर्यंत किंवा 30 डिसेंबर पर्यंत तुमचा पेपर हा कधी होऊ शकतो। आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता पुणे जेलचं जे ग्राउंड आहे ते पुणे जेलचं ग्राउंड काही दिवसातच होणार आहे। त्याच्यामध्ये मी सांगतो पुणे जेलच्या विद्यार्थ्यांनी तत्पर राहा, तुम्ही ग्राउंडमध्ये कोणत्या इव्हेंट तुम्हाला कमी पडत असेल त्या इव्हेंटची चांगल्या प्रकारे तयारी करा।
मग काही इव्हेंटची जर तुम्हाला तयारी होत नसेल, तुम्हाला अडचण येत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो खालील माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा अजून एक सांगतो तुम्हाला, चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी केलेली, वर्षानुवर्ष केलेली ही मेहनत ही तुमची या एखाद्या क्षणामुळे, एखाद्या तासामुळं आणि एखाद्या चुकीमुळे तुमची वाया घालवणार. मला माहीत आहे की तुम्ही 100% यावर्षी सर्वच जण पोलीस भरती होणार आहे. मग त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला खरंच आवडला असेल आणि या व्हिडिओमधून खरंच तुम्हाला चांगली माहिती भेटली असेल, तर मला असं वाटते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वच मित्रांना तुम्ही पाठवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.